फर्स्ट चॅप्टर कंप्लीट झाला. आता सेकंड चॅप्टर मॅथचा, पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. द लाईन्स in the same plane which do not intersect each other are called parallel lines. Two lines which do not intersect each other म्हणजे लाईन्स म्हणजे लाईनचा अर्थ ते आपण पुढे कितीही वाढवू शकतो. मग ह्या कितीही वाढवल्या, तुम्ही कितीही लांबपर्यंत गेले दोन्ही लाईन, तरी पण त्या एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत. अशा लाईनला म्हणायचं पॅरलल लाईन्स. Line L and line M are parallel lines. Is written as parallel lines. ते कशा पद्धतीने लिहितात? लाईन L पॅरलल, पॅरललचं हे साईन दोन उभ्या रेषा. लाईन M, लाईन L पॅरलल टू लाईन M. ट्रान्सव्हर्सल. इन द ॲडजॉइनिंग फिगर, या फिगरमध्ये लाईन L इंटरसेक्ट line M and line N in two distinct points. Line L line M ला आणि line N ला two distinct point मध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे छेदते. दोन पॉइंट मध्ये ह्या लाईनचा एक पॉइंट आणि ह्या लाईनचा एक पॉइंट त्या पॉइंट मधून इंटरसेक्ट करते. ह्या लाईनला म्हणायचं असं ह्या दिलेल्या लाईनला टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करणाऱ्या लाईनला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. लाईन एल इज ट्रान्सव्हर्सल. इफ अ लाईन इंटरसेक्ट्स गिव्हन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज टू लाईन्स. ही झाली ट्रान्सव्हर्सलची डेफिनेशन. ऑब्जेक्टिव्ह मध्ये असा क्वेश्चन येतो. अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. इन द ॲडजॉइनिंग फिगर, या फिगरमध्ये ड्यू टू ट्रान्सव्हर्सलमुळे देर आर टू डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन, नेमली M अँड N. इंटरसेक्शनचे पॉईंट म्हणायचं याला. या पॉईंटमधून लाईन ही लाईन ए लाईन, तिला ए नाव, ही ए लाईन ह्या टू पॉईंटमध्ये ह्या दोन्ही लाईनला इंटरसेक्ट करते. मग त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. देर आर टू डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन, नेमली M अँड N. ॲट ईच ऑफ दीज पॉईंट्स 4 अँगल्स आर फॉर्म. ईच ऑफ दीज पॉईंट्स म्हणजे प्रत्येक पॉईंट जवळ 4 अँगल्स आर फॉर्म. 4 अँगल्स तयार होतात. तर ते कसे 4 अँगल कसे तयार होतात? M N आणि याला काय नाव होते? PQ आणि PQ R आणि हा S. हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ह्याच्याजवळ 4 पॉइंट होतात. कसे? तर इकडून हा आणि हा एक, लगेच इकडच्या बाजूला दुसरा, आणि इथे खाली उलटा हा तिसरा, आणि तसाच इकडच्या बाजूला उलटा खाली हा चौथा. असे 4 पॉइंट होतात. मग टोटल किती होतात? हे 4 आणि ह्या पॉइंट जवळ परत 4, असे टोटल 8 angles तयार होतात. 8 angles in all. Each of these angle has one arm on transversal. ह्या प्रत्येक अँगलचा एक आर्म हा ट्रान्सव्हर्सलवर असतो. अँड अदर इज ऑन वन साइड ऑफ गिवन लाईन. अँड अदर इज वन ऑफ द गिवन लाईन. आणि दुसरा आर्म हा दिलेल्या लाईनचा असतो, दिलेल्या लाईनपैकी असतो. These angles are grouped in different pairs of angles. हे जे अँगल तयार होतात हे डिफरंट पेअर्स ऑफ अँगल्समध्ये ग्रुप केलेले असतात त्यांचे. आता ते आपल्याला स्टडी करायचे. आधी करस्पॉन्डिंग अँगल शिकू आपण. इफ
if the arms on transversal of a pair of angles are in the same direction and the other arms are on the same side of transversal, सेम डायरेक्शन मध्ये आणि सेम साईडला, ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला असणारे अँगल झाले, त्यांना म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे कसे करस्पॉन्डिंग अँगल ट्रान्सव्हर्सलच्या, ही झाली ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आणि सेम डायरेक्शनला, म्हणजे जी एक आर्म असते ती सेम डायरेक्शनला जाणारी असते, म्हणजे इकडे. म्हणजे जर आपण ही इकडे धरली तर त्याची जी पेअर आहे त्या पेअरची आर्म पण इकडे जाणारीच असली पाहिजे. म्हणजे कोणती येईल? ती ही येईल. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल, हा जर अँगल बघितला आपण, अँगल AMP, हा AMP, हा एक अँगल धरायचा, हा एक अँगल झाला. मग याची पेअर कोणती येणार? त्याच्याबरोबर खाली आणि ट्रान्सव्हर्सलच्या त्याच साईडला, म्हणजे हा येणार. हा इथे आणि त्याच्याबरोबर खाली लगेच हा इथे. म्हणजे ही आर्म इकडे सेम साईडला गेलेली पाहिजे, इकडे नाही जायचं. बरोबर हा असा ह्या दिशेला गेलेली ही आर्म, आणि मग दुसरा त्याची पेअर बरोबर या दिशेला गेलेली अशी, म्हणजे असा एका खाली एक येतो बरोबर. आता ही एक पेअर झाली. हिचं नाव काय आलं? अँगल AMP अँड अँगल M इथपासनं नाव घ्यायचं MNR. ही एक पेअर झाली. आता पुढची पेअर कशी येणार? बरोबर ह्या दोन कोनच्या खाली उलटी, म्हणजे ही अशी येणार आणि मग असंच खाली जायचं या कोणाच्या खाली. म्हणजे हा असा, हा, आणि त्याच्याच खाली बरोबर एक आर्म इकडे आणि एक खाली जाणारा, म्हणजे हा. ह्याची पेअर, सेकंड पेअर ह्याची आहे असा PMN, आणि बरोबर सेम एका खाली एक RN. इथे काय नाव होतं? करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर पाहिली आपण आणि लगेच दुसरी पण पाहिली. पहिली इथे हा अँगल आणि हा अँगल अशी होती, दुसरी बरोबर त्याच्या खाली उलटी हे अशी. सेम हेच या साईडला दोन पेअर मिळाले आपल्याला, सेम हेच इकडच्या बाजूला. ही आर्म बरोबर या साईडला गेली, त्याची पेअर बरोबर या साईडला जाणारी आर्म, म्हणजे ही याच्या, म्हणजे इथे अँगल होतोय तर ही एक पेअर झाली AMQ आणि MNS, ही दुसरी पेअर झाली. आता ह्या साईडला जसं बघितलं होतं आपण तसंच ह्या साईडला बरोबर ही एक पेअर झाल्यानंतर त्याच्याबरोबर उलट्या बाजूला खालच्या बाजूची दुसरी पेअर, ही अशी, हा अँगल, आणि ही इथे अशी, हा एक अँगल. म्हणजे आपण काय बघितलं? इकडची एक पेअर, ही एक उलट्या बाजूला लगेच खाली ही दुसरी पेअर, ह्या बाजूची ही एक पेअर, ही आणि ही पेअर, आणि लगेच उलट्या बाजूला हा अँगल आणि हा अँगल, ही एक पेअर. अशा ह्या करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर पाहिल्या आपण. आता इंटेरियर अँगल बघू. तर इंटेरियर अँगलमध्ये काय असतं? इंटेरियर अँगल म्हणजे हे बाहेरचे अँगल विसरून जायचे. इंटेरियरचा अर्थ असतो आतमधले. मग आतमधले म्हणजे ह्या दोन पॅरलल लाईनच्या आतमधले, ते झाले इंटेरियर. तर त्यांची पेअर कशी असते? ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूचे अँगल. तर ह्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूचे अँगल मग ते कोणते आहेत? ह्या आकारात बघायचे आपण. हा आकार, हा बॉक्स टाईप आकार झाला ना, ह्या आकारात बघायचे. मग त्यात कोणते अँगल आहेत? कुठे अँगल आहेत? हा एक आणि हा एक, हे दोनच आहेत. मग ही एक पेअर, मग तिचे नावं लिहायचे PMN MNR.
ह्याच्यात असं असतं की दोन अँगलची मिळून एक आर्म शेअर केलेली असते, म्हणजे दोघांना एकच आर्म येते. MN दोघांना आली, PMN आणि MNR ही एक पेअर झाली. सेम ह्या साईडला QMN आणि MNS, म्हणजे आता ह्या साईडला हा बॉक्स बघायचा, ह्या बॉक्सला हे दोन अँगल तयार होतात. इंटिरियर अँगल्सची पेअर झाली. आता अल्टरनेट अँगल. तर अल्टरनेट अँगलमध्ये 4 पेअर येतात. त्यातल्या इंटेरियर अल्टरनेट, इंटेरियर म्हणजे मी सांगितलं की ह्या पॅरलल रेषांच्या आतमधले, ते झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि ह्या दोन पॅरलल लाईनच्या बाहेरचे जे अँगल आहेत त्यांना म्हणायचं एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. तर इंटेरियर अल्टरनेट अँगलमध्ये झेड या आकारात आपण अँगल पाहिजे. झेड हा आकार कसा, हा असा, हा झेड तयार झाला ना, हा असा. तर ह्या झेड आकारात कुठे अँगल तयार झाले, इथे एक झाला आणि इकडे जाताना इथे एक झाला. ही झाली अल्टरनेट अँगलची पेअर. ही एक पेअर झाली. सेम असंच काय करायचं, त्याचं नाव काय, PMN आणि MNS. गोंधळ नाही करायचा. इंटेरियरला दोन्ही आपण इकडे पाहिले, दोन्ही ह्या ट्रान्सव्हर्सलच्या ह्या साईडला दोन्ही अँगल पाहिले, त्यांची पेअर केली. आणि ह्या बाजूला पण तसंच दोन्ही ह्या साईडचे पाहिले. अल्टरनेट इकडे एक इकडे, अल्टरनेटचा अर्थ तोच. म्हणून अल्टरनेट घेताना इकडे एक घ्यायचा आणि इकडे घ्यायचा. ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूला एक घ्यायचा आणि या बाजूला एक घ्यायचा. तो कोणत्या आकारात घ्यायचा, झेड. झेडमध्ये इथे एक अँगल तयार झाला आणि इथे एक झाला. तेच ही एक पेअर झाली. तेच सेम या बाजूला उलटा झेड. उलट्या झेडला आपण इथे एक अँगल मिळेल आपल्याला आणि इथे एक मिळेल. हा एक आणि हा एक, ही एक पेअर झाली. तर ही एक पेअर आणि ही एक पेअर इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या मिळाल्या. आता एक्सटेरियरमध्ये काय करायचं, एक्सटेरियरमध्ये एक ह्या कोपऱ्यातला, दुसरा खालच्या कोपऱ्यातला असं घ्यायचं. एक हा अँगल आणि एक हा, ही एक पेअर झाली. मग आता दुसरी पेअर कशी येईल, लगेच लक्षात येतं. इकडचं एक, ह्या कोपऱ्यातला एक आणि ह्या कोपऱ्यातला एक. ट्रान्सव्हर्सलच्या इकडे एक घ्यायचा आणि इकडे एक घ्यायचा. ह्या साईडला एक घेतला की दुसरा इकडच्या साईडला घ्यायचा. ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला एक अँगल घेतला की त्याची पेअर राईट साईडला आली पाहिजे अल्टरनेट अँगलमध्ये. इंटेरियर म्हणजे आतमध्ये बघायचे, एक्सटेरियर म्हणजे बाहेर बघायचे. तर हे झालं. आता ह्याच्यावर प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवणार आहोत आपण. आता इथे एक प्रॅक्टिस सेट बघणार आहोत आपण, प्रॅक्टिस सेट 2.1. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील. प्रॅक्टिस सेट 2.1. इन द ॲडजॉइनिंग फिगर, ह्या फिगरमध्ये इच अँगल इज शोन बाय अ लेटर. फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ फिगर. आता इथे बॉक्स दिलेत काही, आपण ते फिल करायचे. इथे अँगलचं नाव एका अक्षरात दिलेलं आहे, 3 अक्षरात असं नाही दिलेलं. तर आपल्याला, मी मगाशी तुम्हाला जागा सांगितल्या, त्या जागानुसार ते नाव टाकायचं. करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यांच्या पेअर कोणाशी होतात. इथे एक दिलेला आहे, त्याची पेअर कोणती ते इथे बॉक्समध्ये लिहायचं. अँगल P अँड अँगल P. आणि मी सांगितलं होतं की बरोबर त्याच्या खाली त्याच दिशेला आर्म जाणार हा, म्हणजे इथे काय येणार, W येणार. नंतर अँगल Q अँड अँगल Q इकडच्या साईडला जसं केलं तसं सेम इकडच्या साईडला Q आणि X. ही आर्म बरोबर इकडे जाणार आहे आणि असा कोण, असा अँगल सरळ ठेवलेला, उलटा नाही, उलट्याचे पेअर खालच्या आहेत, Q आणि X येणार. तर आता अँगल R अँड, आता R इथे खाली आला उलट्या बाजूला, मग त्याची पेअर पण अशीच उलट्या बाजू, उलटा कोण असा खाली, Y. अँगल S, R ची पेअर Y. अँगल S अँड अँगल S ह्या बाजूचा उलटा, तो इथे येणार, ह्या बाजूचा उलटा खाली Z. अँगल S अँड अँगल Z. अशा करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर झाल्या. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हटलं
इंटेरियरच्या पुढे अल्टरनेट शब्द असेल तर नीट लक्षात ठेवायचं. एक ट्रान्सव्हर्सच्या ह्या बाजूचा घ्यायचा, एक दुसऱ्या बाजूचा घ्यायचा. झेड या आकारात झेड हा असा झेड इथे तयार होतोय. मी पेन फिरवते त्या आकारात झेड तयार होतो, तिथले अँगल घ्यायचे. मग आता इथे कुठे अँगल आहे? हा एक आहे हा एक आहे, म्हणजे एस एक आहे आणि एक्स, म्हणून एसची पेअर एक्स. आणि आता उलट्या बाजूचं झेड, तर उलट्या बाजूला झेड मध्ये इथे एक अँगल होतो आणि इथे एक होतो, म्हणजेच आर ची पेअर डब्ल्यू. अँगल डब्ल्यू ची पेअर आर, आर ची पेअर डब्ल्यू किंवा डब्ल्यू ची पेअर आर, असं हे झाले इंटेरियर अँगल्स. आता त्यातला सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स. तर काहीच नाही करायचं, फक्त ही आकृती फिरवून घ्यायची. ही जी आकृती अशी आडवी दिलेली आहे ती ह्या पद्धतीने अशी लक्षात घ्यायची, फिरवून घ्यायची, किंवा तुम्ही पुस्तक पण फिरवू शकता. वहीत काढताना अशीच काढायची, पण समजून घेताना अँगल लिहिताना फिरवून घ्यायची. तर पहिलं काय येतात? इंटेरियर अल्टरनेट अँगल्स. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, तर ते इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कुठे पाहिजे आपल्याला? इंटेरियर अल्टरनेट, इंटेरियर म्हणजे आतल्या बाजूला सी आणि एक इकडच्या बाजूचा झेड या आकारात. सी ची पेअर ई आणि ह्या बाजूचं बी ची पेअर एच. सी अँड ई आणि दुसरी पेअर बी अँड एच. हे झाले इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर दुसरं त्यांनी विचारलं करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्सला अँगल डी बरोबर खाली एच आणि त्याच्याच खालचे अँगल सी अँड अँगल जी. हे झाले दोन पेअर. करस्पॉन्डिंगचे 4 असतात. फक्त इंटेरियर अँगलच्या 2 पेअर आहेत, बाकीच्यांच्या 4 आहेत. अल्टरनेट अँगलच्या 4 पेअर आहेत आणि करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 पेअर आहेत. अल्टरनेट अँगलमध्ये फक्त 2 पार्ट आहेत, एक इंटेरियर अल्टरनेट आणि एक एक्सटेरियर अल्टरनेट. दोघांच्या 2-2 मिळून 4 असं आहे. करस्पॉन्डिंगमध्ये एक हा बरोबर, त्याच्या खाली एक हा डी आणि एच, सी अँड जी सेम या साईडला, ए अँड ई, बी अँड एफ, अशा 4 पेअर. आता इंटेरियर थर्ड विचारलंय इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल्स कोणते ते दाखवायचे. इंटेरियर अँगल्स म्हणजे ह्या ट्रान्सव्हर्सलच्या फक्त ह्या साईडचे आणि नंतर ती एक पेअर आणि फक्त ह्या साईडला ती एक पेअर आणि 2 रेषांच्या 2 पॅरलल लाईनच्या आतमधले इंटेरियर म्हणून. म्हणजेच मग अँगल सी अँड अँगल एच ही एक पेअर, अँगल बी आणि अँगल ई ही एक पेअर इंटेरियर अँगल्सची. पण इंटेरियर अँगल्सच्या मध्ये जर अल्टरनेट शब्द असेल, इंटेरियर अल्टरनेट, तर अल्टरनेट म्हटल्यावर एक इकडचा आणि एक इकडचा असं घ्यायचं. जो पहिला प्रश्न होता, पहिलं होतं इंटेरियर अल्टरनेट. आता शेवटचं तिसरं जे आहे ते नुसतं इंटेरियर अँगल्स आहे. हे शेवटचं जे आहे ते नुसतं इंटेरियर अँगल्स आहे आणि इथे इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहे. दोन्हीतला फरक वाचून नीट लक्षात घ्यायचा, नाही तर चुकणार. मग इंटेरियर अँगल्समध्ये फक्त ह्या साईडला बघायचं, ह्या साईडला, आणि ती पेअर आणि दुसरी पेअर फक्त ह्या साईडची अँगल. मग सी आणि एच ही एक पेअर, बी आणि ई ही दुसरी पेअर. अशा झाल्या इंटेरियर अँगल्सच्या पेअर. तर प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण झाला. आता पुढच्या व्हिडिओत पुढचे प्रॅक्टिस सेट आपण घेणार. व्हिडिओला सबस्क्राईब करा.